बच्चू कडू यांचं शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे आणि बाकी इतर हमी भावाच्या मागण्यासाठी जे आंदोलन चालू आहे, मला एक समजत नाही की 4 वाजता शासकीय शिष्टमंडळ बच्चू कडू आणि बाकी नेत्यांना भेटायला येणार होतं. कोर्टाची लिमिट आहे 6 वाजेपर्यंत तुम्ही ती जागा खाली करा, लोकांचा रस्ता तुम्ही थांबू नका, नागरिक सुविधा त्या निमित्तानं मिळाली पाहिजे म्हणून रस्ता खाली करा, आंदोलन बंद करा म्हणून असा आदेश नाहीये. फक्त लोकांना त्रास होऊ नये म्हणून रस्ता खाली करा. पण एक गोष्ट आहे की 6 वाजताची कोर्टाची लिमिट असताना 4 वाजता शासकीय शिष्टमंडळ हे चर्चेला येणार होतं. तर अजून आता 7:45 वाजून आलेत, पण अजून शासकीय शिष्टमंडळ चर्चेला आलं नाही. नंबर 1. नंबर 2, इतक्या महत्वाच्या या मागण्या आहेत, की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे, धानाला मिळाला पाहिजे, तिकडे कांद्याला मिळालं पाहिजे. अशा अतिशय महत्वाच्या मागण्यासाठी जे 2 मंत्री तिथे येत आहेत ते अतिशय ज्युनियर मंत्री आहेत. आणि ज्युनियर मंत्री जर अशा पद्धतीनं या इतक्या मोठ्या आंदोलनाला सामोरे जात असतील तर ते काय निर्णय घेणार? म्हणजे सरकारतर्फे आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्या निमित्तानं चालू आहे. त्याच्यामुळे सिनियर मंत्री यायला पाहिजे होते, 3-4 सिनियर मंत्री यायला पाहिजे होते, बसून चर्चा करायला पाहिजे होती, बसून निर्णय घ्यायला पाहिजे होता. पण ज्युनियर मंत्र्याला तिथे पाठवलं आणि अजून ते शिष्टमंडळ तिथे पोहोचलं नाही. कोर्टाची लिमिट आहे 6 वाजताची, कारण की कोर्टाने सांगितलं की लोकांना जायसाठी रस्ते तुम्ही खाली करा, आंदोलन बंद करा म्हणून कोर्टाचं म्हणणं नाही आहे. फक्त नागरिक सुविधेसाठी रस्ता खाली करा. पण अशा पद्धतीनं ज्युनियर लोकांना पाठवणं, 4ची वेळ देऊन आतापर्यंत 7:45 वाजले, अजून आतापर्यंत शिष्टमंडळ पोहोचलं नाही. हे सरकारचं वागणं अतिशय चुकीचं आहे. शेतकऱ्यांचे